नमस्कार. कालपासून प्रारंभित झालेल्या या व्याख्यानमालेमधील हे दुसरं पुष्प गुंफताना मला अत्यंत आनंद होत आहे. समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमदाद्यगुरु शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्तानं या व्याख्यानांचं आयोजन डॉक्टर धर्माधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलं. त्या सर्व सहकार्यांना आणि डॉक्टर धर्माधिकारी यांना मनःपूर्वक या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो, हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो. आणि जे श्रोते यामध्ये सम्मिलित झालेले आहेत ते या फेसबुकच्या माध्यमातून असो किंवा आभासी लाईव्ह माध्यमातून असो, या सर्वांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजच्या दुसऱ्या माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करतो. आद्यगुरु शंकराचार्य आणि महाराष्ट्राची संत परंपरा असा हा आजचा विषय आहे. महाराष्ट्राची संत परंपरा अर्थात आद्य कवी मुकुंदराजापासून प्रारंभित होते. आद्य कविकीर्ती मुकुंदराज, ज्ञानेश्वर इथपासून ही प्रारंभित झालेली संत परंपरा तुकाराम, निळोबा यांच्यापर्यंत आपल्याला भेडवता येते. आणि या महाराष्ट्रीय संत परंपरेशी आचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा संबंध काय किंवा आचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव, परिणाम संत साहित्यावर, संत वाङ्मयामध्ये कसा दिसून येतो, कुठे दिसून येतो आणि यात संतांचं वेगळेपण काय, अशा काही प्रश्नांच्या संदर्भात ही चर्चा मी या ठिकाणी प्रारंभित करत आहे. आपणाला माहीत आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी भाष्यकाराते वाट पुसतू असा शब्द आपल्या ज्ञानेश्वरीत वापरलेला आहे की ही ज्ञानेश्वरी गीता टीका लिहिताना भाष्यकाराते वाट पुसतू, भाष्यकारांना विचारत मी हे भाष्य लिहिलेले असं त्यांनी म्हटलं आहे. आता हे भाष्यकार अनेक आहेत, केवळ एकच भाष्यकार आहे असं नाही, परंतु प्रामुख्याने शंकराचार्यांची जी गीतेवरची टीका आहे, शारीर भाष्य आहे, त्याचा प्रभाव माऊलींच्यावरती नक्कीच असला पाहिजे, त्याचं आलोडन त्यांनी केलेलं असलं पाहिजे. आणि म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या एकूणच विचारांचा प्रभाव माऊलींच्या विचारसरणीमध्ये झाला. मग ज्ञानेश्वरी असो, अमृतानुभव असो किंवा इतर त्यांचे ग्रंथ आणि अभंग इत्यादी काव्य असो, यावरती तो कमी अधिक प्रमाणात हा प्रभाव आपल्याला जाणवतो. अमृतानुभव हा जरी स्वतंत्र ग्रंथ असला तरी त्यामध्ये चिद्विलासवादी भूमिका त्यांनी धारण केलेली आहे. आणि जग असं की वस्तुप्रभा असं त्यांनी म्हटलं आहे. जग हे वस्तुप्रभा आहे आणि यातून अनेक अभ्यासक असं म्हणतात की शंकराचार्यांचा मायावाद त्यांनी स्वीकारलेला नाही. याची चर्चा आपण या ठिकाणी या निमित्ताने करणारच आहोत. पण जी एकूणच विचारवंतांची भूमिका आहे ती प्रथम आपण समजून घेऊया. त्यांनी असं म्हटलं की मायावादाचा पुरस्कार माऊलींनी इथे केलेला नाही, कारण यामध्ये हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ असल्यामुळं काश्मीर शैव परंपरेचा त्यांनी यात प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. आणि या माऊलींच्या एकूणच विचारसरणीवर विशेषतः अमृतानुभवामध्ये काश्मीरी शैव विचारसरणीचा प्रभाव दिसतो. ज्ञानेश्वरी आणि शांकर तत्त्वज्ञान यांचा विचार करत असताना आचार्यांचं तत्त्वज्ञान काय याचा एक या ठिकाणी जाता जाता ईषद उल्लेख आपण करूया. आचार्यांचं जे तत्त्वज्ञान आहे त्यामध्ये प्रामुख्याने किती गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या. ब्रह्मसत्य हा एक त्यांचा सिद्धांत, जग
हे मिथ्या आहे हा दुसरा सिद्धांत, जीवो ब्रह्मैव हा तिसरा सिद्धांत, सत्तात्रय हा चौथा सिद्धांत, सत्कार्यवाद, विवर्त, मायावाद, माया आणि अविद्या, सगुण ब्रह्म म्हणजे ईश्वर, पंचीकरण, ज्ञानाने मोक्ष प्राप्त होणे किंवा होतो, त्याचप्रमाणे साधन चतुष्टय संपन्नता आणि कल्याणकारी तत्त्वज्ञान, या 10 पद्धतीने या शंकराचार्यांच्या विचारांचा परामर्श आपणाला घेता येतो. आणि एकूणच ब्रह्म म्हणजे काय आणि विश्व हे आभास आहे, विश्व ही माया आहे, विश्व हे मिथ्या आहे, अशा प्रकारची भूमिका जी मायावादाच्या अनुषंगाने घेतली जाते. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र तिसर्गो मृषा असं म्हणून या ठिकाणी एकूणच संपूर्ण विश्वाला केवळ मृगजळ मानलेला आहे, आभास मानलेला आहे. उल्लेख या ठिकाणी असा केलेला आहे ब्रह्मनामावलीमध्ये की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, एका अर्ध्या श्लोकातच मी सांगेन जे कोटी ग्रंथात सांगितलेलं आहे. कोणतं? तर ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आता जीवो ब्रह्मैव नापरः हे तर मान्यच आहे, जीव आणि शिव एकच आहेत ही भूमिका सर्वांनीच मान्य केलेली आहे. पण मूळ मुद्दा त्याच्या आधीचा जो आहे की ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या. ब्रह्म सत्य आहे पण जग मिथ्या आहे का? जग खोटं आहे का? तर मिथ्या म्हणजे खोटं असा अर्थ होत नाही. पण काही विचारवंत या दृष्टीने विचार करताना असं म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र जगाला मिथ्या मानलेलं नाही, त्यांनी जगाला असं की वस्तुप्रभा, ही वस्तुप्रभा मानलं आहे. अर्थात चिद्विलासवाद हा यातून आपल्याला निर्माण झालेला दिसतो, प्रगट झालेला दिसतो. चिद्विलासवादी विचार हा जर लक्षात घेतला तर चिद्विलासवादामध्ये जगाला जड मानलेलं नाही, जगाला ईश्वराचंच एक दुसरं रूप आहे अशा पद्धतीने चिद्विलासवादी भूमिका आपल्याला प्रगट झालेली दिसते. आणि म्हणून या शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानावर प्रामुख्याने आक्षेप घेताना जग हे मिथ्या आहे, जग हे खोटं आहे अशी भूमिका जी शंकराचार्यांनी घेतली त्यावर खूप लोकांनी टीका केली आहे. आता तसं विचार केला तर आचार्यांची टिंगल-टवाळी करण्याचा हेतू नाही, परंतु काही मंडळी त्या हेतूनं कधीकधी बोलत असतात. जी एक कल्पित कथा आहे त्यांच्या संदर्भात ती मुद्दाम या ठिकाणी सांगतो. कल्पित कथा अशी आहे की एकदा आचार्य हे रस्त्याने निघालेले असताना एक हत्ती समोरून आला आणि हत्ती समोरून आल्याबरोबर अनेक लोक, आता तो रान हत्ती आहे, तो माजलेला हत्ती आहे, तो कुणाला सोंडेवर घेईल सांगता येत नाही, म्हणून लोक घाबरले आणि बाजूला पळाले. आचार्यही पळाले अशी कल्पित कथा आहे. आचार्य पळाले, हत्ती निघून गेला, तेव्हा लोक म्हणू लागले का हो आचार्य, आपण तर म्हणतात जग खोटं आहे. ते म्हणाले हो जग खोटं आहे आणि मग तुम्ही पळालात हे कसं काय? मग हत्ती देखील खोटाच आहे ना, जग खोटे तर हत्ती खोटा आहे आणि मग तुम्ही कसं का या ठिकाणी पळालात? आचार्यांनी असं उत्तर दिलं म्हणे की हत्ती खोटा आहे तसा पलायन मपी मिथ्या, मी पळालो हेही खोटंच आहे म्हणाले. आता यातला विनोद सोडून द्या, परंतु ब्रह्मसत्यम जगन मिथ्या या सिद्धांतामध्ये जग हे खोटं आहे, आचार्यांनी खोटं आहे असं म्हणत असताना, मिथ्या आहे असं म्हणत असताना, आता याचा उत्तर पक्ष आपण नंतर करूच की इतक्या वरवर पद्धतीने हा विचार केलेला नाही आहे, वरवर पद्धतीने हे सांगितलेलं नाही, हे खरं आहे हे खोटं आहे या पद्धतीने सांगितलेलं नाही आहे. हे मिथ्यात्व काय याचा विचार आपण केला पाहिजे. आचार्यांनी सर्परज्जू दृष्टांत दिलेला आहे हा जगन्मान्य आहे, हा सर्वांना माहीत आहे की जे दोरीवर आपल्याला सर्प भासतो, आचार्यांनी तिथे मंद अंधकार गृहीत धरलेला आहे. मंद अंधकारामध्ये दोरीवर सर्प भासतो, तेव्हा जेव्हा प्रकाश आपल्याला तिथे दिसतो किंवा प्रकाश येतो
भगभगीत प्रकाश पडतो आणि अंधार नाहीसा होतो, तेव्हा ती दोरी हे कळतं आणि सर्पाचा भ्रम हा मनातला आहे, तो खरा नाही हे लक्षात येतं. मग या ठिकाणी जग ही तसंच आहे, आम्हाला जग भासतं परंतु तो ईश्वर आहे, अशा प्रकारची भूमिका आचार्यांनी घेतलेली आहे. आणि या भूमिकेवरच खूप टीका लोकांनी केलेली आहेत. हा विचार लक्षात घेत असताना ज्ञानेश्वरांनी मायावाद स्वीकारला का, हा विचार केला पाहिजे. आता या ठिकाणी आचार्यांच्या मिथ्यात्व या संदर्भात चर्चा करत असताना त्यांनी ज्या 3 सत्यांची संकल्पना मांडली आहे, ज्याला आपण आचार्यांच्या एकूण तत्त्वज्ञानामध्ये असलेलं या सत्तात्रय असं म्हणतो, ही सत्तात्रयाची जी भूमिका आहे ती लक्षात घेतली पाहिजे. आचार्यांनी सत्तात्रय मानलं, व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य, याला म्हणतात सत्तात्रय. व्यावहारिक सत्य म्हणजे व्यवहार पातळीवर, दैनंदिन व्यवहाराच्या पातळीवर. प्रातिभासिक म्हणजे आभासित होणारं आणि पारमार्थिक म्हणजे अंतिम या दृष्टिकोनातून जे सत्य आहे ते. आता जग सत्य आहे, कोणत्या पातळीवर सत्य आहे? जग व्यावहारिक पातळीवर सत्य आहे, जग प्रातिभासिक पातळीवर सत्य आहे, भासतं. म्हणून आपल्याला मृगजळाचं उदाहरण दिलं जातं. मृगजळ खरं नाही पण भासतं, हे प्रातिभासिक आहे. व्यावहारिक पातळीवर आपण जगामध्ये व्यवहार करतो, त्या पातळीवरही ते सत्य आहे. पण पारमार्थिक पातळीवर मात्र जग सत्य नाही, अंतिमतः जग असत्य आहे, खोटं आहे, मिथ्या आहे, ते अंतिमतः टिकणारं नाही, ही आचार्यांची भूमिका आहे. परंतु हे लक्षात न घेता जग खोटं आहे तर मग माझं चालणंही खोटं आहे, माझं बोलणंही खोटं आहे, अशा पद्धतीने आचार्यांची टिंगल करण्याची लोकांची प्रवृत्ती आपल्याला दिसते. पण आचार्यांच्या या मिथ्यात्व संकल्पनेमागे असलेल्या सत्तात्रयाचा विचार कुणी करत नाही. आणि जीव हा अज्ञान पातळीवर सगळ्या गोष्टी आपण स्वीकारतो आणि अज्ञान पातळीवर आपल्याला ते खरं भासतं. अज्ञान पातळीवर आपण ते खरं आहे असं समजतो. ज्याप्रमाणे गारुडी हा खड्याचा उपाय करतो आणि अज्ञानी लोकांना, लहान मुलांना फसवतो. वास्तविक तो खडा असतो पण रुपया दिसतो का, तर अज्ञानाने दिसतो. त्याप्रमाणे या दृष्टिकोनातून आचार्यांच्या अध्यास संकल्पनेचाही विचार आपण केला पाहिजे. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभम मन्यते चाती मूढा. आचार्यांनी जेव्हा या हस्तामलक यांच्या संदर्भातलं स्तोत्र लिहिलं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभम मन्यते चाती मूढा. ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग येतात आणि ते सूर्यालाच झाकतात आणि आपण म्हणतो ढगाने सूर्य झाकला. आता ही जी भाषा आपण वापरतो, ढगाने सूर्य झाकला, ती खरी आहे का? नाही. कारण सूर्य इतका मोठा आहे की तो ढगाने झाकला जाऊ शकत नाही. जसं माऊलींनी म्हटलंय की बिंब जरी बचके एवढे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती येणे पाढे अनुभवावी. त्याप्रमाणे सूर्यबिंब हे तळहाताने झाकलं जाणारं नाही, ते ढगाने झाकलं जाणारं नाही, पण सूर्याच्या उष्णतेनेच पाण्याची वाफ होते, त्याचे ढग होतात आणि तेच ढग सूर्याला झाकल्यासारखं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात सूर्य झाकलेला नसतो ढगाने. सूर्य कुणी झाकलाय? आपल्या डोळ्याने. या ठिकाणी आपल्या डोळ्यावर पडळ आलं म्हणून आपल्याला दिसत नाही, अशी भूमिका जर आपण घेतली तर आचार्यांच्या या संकल्पनेमागचा आपल्याला अन्वयार्थ कळू शकतो. म्हणून यालाच त्यांनी विवर्त असा शब्द वापरलाय. यालाच भ्रम किंवा अध्यास या संकल्पनेचा विचार आपण केला पाहिजे. नाही पण भासतं त्याला म्हणतात अध्यास, झाकलं जाणे. मायेच्या ज्या 3 प्रमुख शक्ती आहेत, विशेषतः मायेला 2 शक्ती मानलेल्या आहेत. एक ती झाकते आणि दुसरी म्हणजे नाही, ती गोष्ट आम्हाला भ्रमित करते. म्हणून ह्या ज्या 2 गोष्टी आहेत मायेच्या, आच्छादन करणे आणि विक्षेप करणे, तेव्हा आच्छादन आणि विक्षेप या 2 शक्ती मायेच्या आहेत. त्या मायेच्या शक्तीचा विचार या ठिकाणी जग मिथ्या आहे असं म्हणताना या ठिकाणी आचार्यांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा मायावाद स्वीकारलेला आहे. आता कारण ज्ञानेश्वरी ही मुळात गीतेवरची टीका आहे आणि गीतेमधल्या 7व्या अध्यायामध्ये जेव्हा मायेच्या संदर्भात माऊलींनी चिंतन करताना, मायावाद स्वीकारत असताना माया नदीचे एक
मोठंचे मोठं रूपक प्रगट केलं आहे, ज्याला आपण सांग रूपक असं म्हणू. जवळपास 50 ओव्यांच्या मध्ये माऊलींनी या माया नदी आणि तिचं स्वरूप आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि ही माया कशी आहे, किती दुस्तर आहे, त्यामध्ये किती भयानक प्रवाह आहेत, त्यामध्ये कसे गोल गोल भवरे आहेत, त्यामध्ये कशा प्रकारच्या सुसरी आहेत, त्या कोणत्या आहेत, या सांगरूपकात्मक पद्धतीने माऊलींनी मांडल्यात. आणि या मायेच्या या सगळ्या झपाट्यातून जीवाची सुटका अशक्य आहे असं म्हटलंय. जीवाची सुटका शक्य नाही, ईश्वर कृपेशिवाय शक्य नाही. हा मायावाद भागवतात तर स्वीकारलेलाच आहे. आणि म्हणून माया ही दुस्तर आहे. या मायेपासून, देवमायेपासून कोणीच वाचू शकत नाही. फक्त 12 लोक तेवढे देवमायेपासून, असं ते तरंतीच देवमाया असं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. हा माया भ्रम किंवा हा भ्रम संवादी आणि विसंवादी अशा दोन्ही प्रकारचा आहे. संत दासोपंतांनी सुद्धा आपल्या काव्यामध्ये मायेचा आविष्कार केलेला आहे, मायावादाचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून ईश्वराची माया म्हणजे प्रकृती ज्याला आपण म्हणतो, वास्तविक जी नाही, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी नाही पण दिसते, म्हणून त्याला या ठिकाणी अनिर्वचनीय असा शब्द माऊली वापरतात. माया कशी आहे तर अनिर्वचनीय आहे. ती आहे म्हणावं तर दाखवता येत नाही, नाही म्हणावं तर भासते किंवा आम्हाला अनुभवाला येते. आणि म्हणून संवादी भ्रम, विसंवादी भ्रम या पातळीवर आपल्याला या मायेचा विचार माऊलींनी सुद्धा केलेला आहे. जैसे न चलता सूर्याचे चालणे, जैसे उदयास्ताचे प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे. माऊलीने शब्द वापरला आहे. सूर्य चालत नाही पण आपल्याला सूर्य चालल्यासारखा वाटतो. हे काय आहे? हा भ्रमच आहे, ही मायाच आहे. आणि म्हणून निलिमा खरा नाही आकाशामधला, आकाशातला निळा रंग खरा नाही, पण तो आम्हाला दिसतो. मग दिसतो हे खरं आहे का? दिसतो. लोक म्हणतील अहो आम्हाला ढळढळीत डोळ्यांनी दिसतं. जे चक्षुर्वै सत्यम म्हणणारे लोक आहेत, प्रत्यक्षवादी लोक आहेत, प्रत्यक्ष प्रमाणवादी लोक आहेत, चारवाक वगैरे, ते म्हणतात आम्हाला जे डोळ्यांनी दिसतं ते खरं. मग डोळ्यांनी निळा रंग दिसतो, मग खरं आहे का? डोळ्यांनी सूर्य चालताना दिसतो, मग खरं आहे का? याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. कारण ही माया आहे, हा भ्रम आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जैसे न चलता सूर्याचे चालणे असा उल्लेख माऊलींनी केलेला आहे. गीतार्णवामध्ये दासोपंतांनी सुद्धा माया ही जगडव्याळ, संहारक, विश्वसंहारक कशी आहे, नीच नवी बाळांतिणी असा शब्द त्यांनी वापरला आहे. तेव्हा अशा पद्धतीने मायेचं वर्णन संत ज्ञानेश्वर, संत दासोपंत या सर्वांनी, संत रामदास स्वामी यांनी सुद्धा केलेलं आहे. ही माया अभाव या संकल्पनेमध्ये आपल्याला दिसते. अत्यंत अभाव संकल्पनेमध्ये अनेक गोष्टी आहेत. या अभाव संकल्पनेचा जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे अभाव आपल्याला दिसतात. मग काही जे अभाव आहेत त्यातला सगळ्यात शेवटचा जो अभाव आहे तो अत्यंत अभाव. यामध्ये आपण प्रध्वंसाभाव किंवा ज्या सुरुवातीचा एखादी वस्तू नाही पण ती अस्तित्वात असण्यापूर्वीचा जो भाव आहे, त्यानंतर नंतरचा भाव, हा अन्योन्याभाव वगैरे वगैरे या भावाचे वर्णन करत असताना खपुष्प, शशशृंग, वांझ, पुत्र या संकल्पना संत साहित्यात आलेल्या आहेत. ह्या कुठून आल्या? मग संत साहित्यात या संकल्पना ह्या अभाव संकल्पनेतून आल्या. माऊलीने सुद्धा बागुलाचे निमरणे की तोषावे बालपणे असं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. बागुलाचे निमरणे की तोषावे बालपणे. आता बागुलबुवा कुठून आला? बागुलबुवा होता का? बागुलबुवा नाही. जेव्हा एखादा लहान मुलगा अंधारामध्ये एखाद्या लादणीमध्ये जातो तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात लादणी जाऊ नको, बागुलबुवा आहे. हे म्हणणं खोटंच आहे. बागुलबुवा नावाचा कोणता बागुलबुवा नाही आहे. बागुलबुवा म्हणजे आपण एक भीतीचा कोणीतरी उभा करतो पुरुष, आणि लहान मुलांनी जाऊ नये ही आपली अपेक्षा असते. जेव्हा तोच मुलगा तरुण होतो, 16, 17, 18 वर्षाचा तरुण झाल्यानंतर तो आपल्या वडिलाला म्हणतो बाबा कुठे हो बागुलबुवा, मी आता त्याला मारतो. तेव्हा वडील त्याला म्हणतात की अरे तो बागुलबुवा कालच मेला. कसं काय? तू तरुण झाला, तू ज्ञानी झाला, तू आता हुशार झाला, आता तुला अज्ञानाच्या या कोशामध्ये ठेवायची गरज नाही. म्हणून ते म्हणतात, माऊलीने उदाहरण दिले की बागुलाचे निमरणे की तोषावे बालपणे. बागुलबुवा ही उदाहरण त्यांनी मुद्दाम याच्यासाठी दिलं की आम्हाला बागुलबुवा हा जरी खोटा असला
तरी त्यातून लहान मुलांनाचं अज्ञानावस्थेमधलं रक्षण आम्हाला अपेक्षित आहे. तो नव्हता, बागुलबुवा नव्हताही आणि तो मेलाही नाही. तो होता हे फक्त खोटं आहे. जसं अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, माऊलींनीच म्हटले. तेव्हा हे जी सगळी उदाहरणं मी तुम्हाला देऊ लागलोय, ही सगळी उदाहरणं आपल्याला मायावादाचीच आहेत. कारण मायेमध्ये भ्रम आहे, खोटा आहे, या सगळ्या मिथ्या गोष्टी आहेत. परंतु मिथ्या जरी असल्या तरी त्या कारण करणारे आहेत, कार्य निभावणारे आहेत. आणि म्हणून एका ठिकाणी आपल्याला या बागुलबुवाचा संदर्भ फार अत्यंत भावाच्या अनुषंगाने असा दिलेला आहे की वांझ पुत्राच्या घरी, एका कवीने लिहिलं आहे, मला वाटतं कृष्णदयार्णवांनी हे लिहिलेलं आहे की वांझ पुत्राच्या घरी एकदा, आता वांझ जर असेल तर तिला पुत्र झाला तर ती वांझ कशी होईल म्हणून, आणि वांझ्याला पुत्र होऊ शकत नाही कारण ती वांझ आहे. मग पण तरी या ठिकाणी अत्यंत अभावाचं उदाहरण देत असताना वांझेच्या पुत्राच्या घरी गंधर्व नगरावरून एक बागुलबुवा पाहुणा आला. बागुलबुवा हे खोटाच, गंधर्व नगर हे खोटंच, वांझेचा पुत्र हेही खरं नाहीच. त्याचं स्वागत केलं, त्याला गगनाचं आसन दिलं बसायला, त्याला तेल लावलं. कशाचं? तर वाळू रगडून तेल काढलं म्हणे. आपण म्हणतो ना की रगडता तेलही गळे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आता फक्त हे शब्दाने खरं आहे, प्रत्यक्षात खरं नाही. वाळू रगडून तेल काढलं आणि अभ्यंग स्नान त्याला करायला लावलं. त्याला आंघोळ घातली. कशाने, कोणत्या पाण्याने घातली हो म्हणले? त्याला मृगजळाच्या पाण्याने आंघोळ घातली. त्याला वस्त्र दिलं नेसायला. मृगजळ खोटंच, त्यामुळं त्याचं पाणी खोटंच. वस्त्र दिलं नेसायला, कोणतं? तर दिशांचं वस्त्र नेसायला दिलं. वायू उगाळून चंदन लावलं आणि आकाशाची फुलं याच्या माळा त्याला अर्पण केल्या. आसन दिलं, कोणतं? शून्य आसन त्याला दिलं बसायला. जेवण दिलं पक्वान्नाचं, पंचपक्वान्नाचं. आणि हे पंचपक्वान्नाचं जेवण देत असताना हे वाढायला कोण होतं? काय वाढलं म्हणले हो? काय वाढलं या पंचपक्वान्नामध्ये? तर कोणत्या पानावर वाढलं? तर धुराच्या पानावर पक्वान्न वाढले. भाज्या कोणत्या? तर जाईजुईच्या भाज्या. भ्रमाच्या भोपळ्याची भाजी वाढली म्हणे. कासबीच्या दुधापासून तयार केलेलं तूप वाढलं. आणि वाढायला कोण होतं? तर डोळ्यातली बाहुली वाढायला होती. आणि यावेळेला त्याच्यासोबत कोण कोण होते? तर सावल्यांचे सखे सोबत होते. या पंक्तीत मी देखील जेवून तृप्त झालो, भुकेल्या लोकांना त्यांनी सांगितलंय. हे खरं आहे का हो म्हणले? हे सगळं खोटं आहे. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही म्हटल्याप्रमाणे जसं उदाहरण यांनी दिलेलं आहे की प्रांगणी चोर देखिला द्रष्टे म्हणे कैसा आला. तर तर्क वितर्क माणसं करत राहतात. वास्तविक कुणी आला नाही आणि कुणी गेला नाही, पण आला म्हटलं की त्यावर तर्क सुरू होतात. या सगळ्या गोष्टी भ्रमाच्या पातळीवर आपण लक्षात घेतो. आणि म्हणून अत्यंत अभावाचं उदाहरण मुद्दाम या ठिकाणी दिलं. माऊलींनी सुद्धा या पद्धतीने भ्रमाची उदाहरणं, संवादी भ्रम, विसंवादी भ्रम याची उदाहरणं दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की घात झाला तया राजहंसा, रत्नाची या आशा म्हणून या. संवादी भ्रमाचं उदाहरण म्हणून आपल्याला हे पाहता येईल की राजहंस आहे, हा राजहंस पक्षी आहे. त्याला वाटतं समोरचा जो एक दगड आहे तो रत्नच आहे असं वाटतं. तो चमकतो, तो दगड चमकतो आणि त्याला वाटतं रत्नच आहे म्हणून तो त्याच्यावर चोंच आपटतो. पण प्रत्यक्षात तो दगड असल्यामुळं तो रत्न नसतं आणि त्याची चोंच फुटते. असं उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे. घात झाला तया राजहंसा, रत्नाची या आशा म्हणून या. या ठिकाणी माऊलींनी स्वप्नाचे उदाहरण दिलेले आहे. स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी, निदेली चेवून अंगी, आलिंगिल्या विणा आलिंगी सकामू करी. स्वप्न खोटं आहे, स्वप्नामध्ये स्त्री आली हेही खोटं आहे, पण तिने सकाम केलं हे मात्र खरं आहे. अशा पद्धतीने माऊलींनी वेगवेगळ्या पातळीवर या मायावादाचं उदाहरण, भ्रमाच्या पद्धतीचं, मिथ्यात्वाच्या संदर्भातली उदाहरणं दिलेली आहेत. आणि हे करत असताना माऊलींनी सत्कार्यवाद जो शंकराचार्यांचा आहे की कार्यामध्ये कारणाचं अस्तित्व, याला म्हणतात सत्कार्यवाद. हा सत्कार्यवाद देखील माऊलींनी सांगितला. आणि कार्यामध्ये कारणाचं अस्तित्व कसं आहे, हे जग हे कार्य आहे आणि ईश्वर हे कारण आहे. अन्वय आणि व्यतिरेकाच्या पद्धतीने हे सूत्रे मणिगणा युव,
हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचं वर्णन त्यांनी सूत्र हे कशाचे, तर सुवर्णाचे सूत्र आणि सुवर्णाचेच मणी असं उदाहरण माऊलींनी अमृतानुभवामध्ये दिलेलं आहे की सुवर्ण हेच सूत्र आहे, म्हणजे सोन्याचा दोरा आहे आणि सोन्याचेच मणी आहेत. पण एकाला आपण दोरा म्हणतो, सूत्र म्हणतो आणि दुसऱ्याला मणी म्हणतो. वास्तविक दोन्ही सोन्याचेच आहेत. अशा पद्धतीने उपादान आणि निमित्त, ज्याला अभिन्न निमित्तोपादान कारण, अशा पद्धतीने या विश्वाची विवेचन भूमिका माऊलींनी वर्णन केलेली आहे. ती नाथपंथामध्ये देखील ही स्वीकारलेली आहे. आणि ऐसी ये निरुपाधिके जगाची जिये जनके तिये वंदिली बिया मुलिके देवो देवी. ही निरुपाधिके असा शब्द माऊलींनी अमृतानुभवात वापरला आहे. ही याला रूप नाही, आकार नाही, सगुणत्व नाही आणि याला देवो देवी. आता तुम्ही म्हणाल इथे दोनपणा स्वीकारला का हो? ते म्हणतात नाही, हे दोन नाहीतच. देवही स्त्रीलिंग आणि पुरुषलिंग असा शब्द आपण व्यवहारात वापरतो. म्हणून स्त्री पुरुष नामभेदे शिवपण एकले नांदे अशी मुद्दाम भूमिका माऊली घेतात. या ठिकाणी द्वैतामध्ये असलेलं अद्वैतत्व किंवा एकत्व हे त्यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून न शिवे न विना शक्तीर न शक्ती रहित शिवा किंवा सार्धमकेन च कस्यार्धम शिवयो शक्तिरूपिणो ज्ञातून न शक्य ते लग्न मिती द्वैतात छलन मोह. ही भूमिका माऊलींनी नेहमी स्वीकारलेली आहे आणि हीच भूमिका आचार्याने देखील स्वीकारलेली आहे. म्हणून आता खरा मुद्दा येतो तो हा की ज्ञानादैवतु कैवल्यम. आचार्यांनी शेवटी ज्ञानान मोक्ष ही भूमिका स्वीकारली आहे. ही भूमिका सर्वांनी स्वीकारली आहे. आणि म्हणून या मोक्षाच्या संकल्पनेमध्ये भक्तीचं स्थान काय, तर आचार्य म्हणतात की भक्ती हे चित्तशुद्धीचं साधन आहे. भक्ती हे चित्तशुद्धीचं साधन म्हणून, मोक्ष मार्गातल्या संदर्भात चित्तशुद्धीचं साधन म्हणून या ठिकाणी भक्तीचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. आता यावर पूर्वपक्ष म्हणून मुद्दाम सांगतो की काही अभ्यासक, आता ते देखील त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण मूलभूत अभ्यास न झाल्यामुळं केवळ वाङ्मयाचा अभ्यास केला आणि तत्त्वज्ञानाचा केला नाही तर काय होतं, याचं उदाहरण मुद्दाम या ठिकाणी मी देतो. या ठिकाणी मोठे अभ्यासक आहेत श्री रंग कुलकर्णी या नावाचे. त्यांनी नाथपंथी ज्ञानेश्वर आणि वारकरी ज्ञानदेव या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी अशी भूमिका घेतली आहे. ते म्हणतात की या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य यांची भूमिका वेगवेगळी आहे. ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात आणि ज्ञानेश्वरीत सुद्धा भूमिका वेगळी आहे आणि आचार्यांची भूमिका वेगळी आहे, असं त्यांचं एकूण प्रतिपादन आहे. आणि उदाहरण देत असताना त्यांनी असं म्हटलंय की जे ज्ञान स्वये बुडे, माऊलींचं उदाहरण आहे. आता पहा, एखादी मधलीच ओवी घ्यायची आणि त्याचा अन्वयार्थ आपल्या पद्धतीने लावायचा. इथे आपण कुठे जातो पहा. जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे ज्ञाने मोक्ष घडे ते निमालेची. आणि ही ओवी घेऊन श्रीरंग कुलकर्णी असं म्हणतात की माऊलींनी ज्ञानाने मोक्ष मिळत नाही ही भूमिका घेतली आहे. ज्ञाने मोक्ष घडे ते निमालेची. आणि जे ज्ञान स्वये बुडे, आता ज्ञान स्वतः बुडतं, जे बुडणारं ज्ञान आहे त्याने मोक्ष कसा मिळेल अशी माऊलींनी या ओवीमध्ये भूमिका घेतली आहे. आणि ही भूमिका शंकराचार्यांच्या ज्ञानादैवतु कैवल्यम याच्या विरोधात आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आणि म्हणूनही बंधची धव वावो मा मोक्षाके प्रस्तावो, अमृतानुभवातला संदर्भ आहे की बंधची जव वावो, जर बंधच खोटा असेल तर मोक्षाक्याय व प्रस्तावो. मोक्ष शब्दाला काय अर्थ आहे, म्हणजे मुक्ती शब्द कधी वापरता येईल, जर एखादा कारागृहातून सुटला, आपण म्हणतो सुटला का तो कारागृहातून, जो कारागृहात नव्हताच त्याला सुटण्याचा काय प्रश्न आहे, अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता कुसळची काही. म्हणून जिथं बंधच नव्हता तिथं मुक्तित्वाची संकल्पनाच नाही. माऊलींनी म्हटलं की म्हणून बंधची जव वावो मा मोक्षाके प्रस्तावो. आणि म्हणून ज्ञानाच्या योगाने मुक्ती प्राप्त होते किंवा हे म्हणणं चुकीचं आहे अशी भूमिका श्रीरंग कुलकर्णींनी घेऊन शंकराचार्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर आहेत अशी भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं हे म्हणणं चुकीचं आहे. परंतु आता आणखी काही गोष्टी लक्षात घेऊया, कारण यामध्ये बद्ध आणि मुक्त हे सापेक्ष आहे हे तर खरंच आहे. आणि
बद्धोमुक्त इथे व्याख्या गुणतो मेनव स्वतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम, हे विवरण आपल्याला भागवतामध्ये सुद्धा दिसतं. भागवतामध्ये कृष्ण आणि उद्धव यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या संदर्भात जेव्हा चर्चा चाललेली आहे कृष्णाची उद्धवाशी, तेव्हा कृष्णाने स्पष्टपणे म्हटलं की बद्धो मुक्तो इथे व्याख्या गुणतो मेनव स्वतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम, मला मोक्षही नाही आणि मला बंधनही नाही. हे भागवतात घेतलेली ही भूमिका आहे. मग ही भूमिका माऊलींना अमान्य आहे का, शंकराचार्यांना अमान्य आहे का? असूच शकत नाही. मग हे लक्षात घ्यावं लागतं की कोणत्या स्तरावरून हे म्हटलंय. माऊलींनी जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे असं म्हटलं की मग म्हणून बंधची जव वावो तर मोक्षाके प्रस्तावो असं जे म्हटलं ते कोणत्या पातळीवरून म्हटलं. आपल्याला जर हे लक्षात नाही आलं तर आपण शब्दाच्या अर्थाचे अनर्थ करतो. आणि म्हणून अर्थम अनर्थम भावय नित्यम, अर्थाचे अनर्थ होऊन आपण दुसऱ्या दिशेला पोहोचतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी माऊली आणि शंकराचार्य यांच्या विचारांचा अभ्यास करताना भक्तिरेव गरीयसी, या ठिकाणी मोक्षाचा उपाय म्हणून भक्ती सांगितलं, हे खरं आहे. आचार्यांनी स्वस्वरूपानुसंधानम भक्ती असं म्हटलंय. आणि या आचार्यांच्या विवेचनामध्ये आपल्याला एकूणच भक्ती आणि भक्तीचं तत्त्व सांगत असताना आचार्यांनी गौणी भक्ती, त्याचप्रमाणे या साध्य भक्ती याचं विवरण केलेलं आहे. या ठिकाणी थोडा विवरण मी या ठिकाणी मुद्दाम करतो, कारण भक्ती या मुद्द्यावरच सगळा आचार्यांची भक्ती आणि ज्ञानेश्वरांची किंवा संत साहित्यातली भक्ती यावर चर्चा झालेली आहे. कारण भक्ती आचार्यांनी फक्त साधनात्मक मानली, साध्यात्मक मानली नाही असं अनेक अभ्यासक म्हणतात. आणि आचार्यांनी भक्तीला केवळ साधनरूप मानलं, म्हणजे गौणी स्वरूपात मानलं, आणि साध्य स्वरूपात किंवा ज्याला आपण परा स्वरूपामध्ये मानलं नाही, अशी काही लोकांची भूमिका आहे. आणि म्हणून तर ज्ञान पूर्व अवस्थेतली भक्ती आचार्यांना मान्य आहे, पण ज्ञानोत्तर भक्ती आचार्यांना मान्य नाही, ती संतांना मान्य आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन लोकांनी विवेचन केलेलं आहे. हा पूर्वपक्ष जर लक्षात घेतला तर आपल्याला आता या अनुषंगाने चर्चा करायची आहे की आचार्यांची भूमिका काय. गौणी भक्ती म्हणजे ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती, मोक्षमार्गाचं साधन म्हणून असलेली भक्ती, फलाशारहित कर्म समर्पण भावाने भगवंताशी समर्पित करणं, याला गौणी भक्ती असं म्हणतात. आणि ही भक्ती मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी श्लोक 32 मध्ये म्हटलंय की मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्ष कारण सामग्र्याम, मोक्ष कारणासाठी म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी साधन म्हणून भक्तीचा वापर केलेला आहे. भक्तिरेव गरीयसी असं म्हटलंय, असं 3 वेळेला म्हटलंय, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी. पण भक्तीचं स्वरूप साधनात्मकच आचार्यांना मान्य आहे का, साध्यात्मक नाही आहे का? ईश्वर प्रणिधान म्हणजे भक्ती असं शांडिल्यांनी सुद्धा म्हटलंय. ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानपूर्व भक्ती या 2 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणजेच पराभक्ती आणि ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे गौणी भक्ती. ज्ञानोत्तर भक्तीचं विवरण करत असताना एकनाथी भागवतामध्ये मुद्दाम या ठिकाणी विवरण करतो की ज्ञानोत्तर भक्ती माऊलींनी मानली आहे, नाथांनी मानली आहे, तुकाराम महाराजांनी मानली आहे. आणि यामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचं विवरण करताना जीवाही हुनी वरवते माझ्या ठाई अत्यंत प्रीती, जीवाही हुनी वरवती माझ्या ठाई अत्यंत प्रीती, तिये नाव गा माझी भक्ती जाण निश्चिती उद्धवा. एकनाथी भागवतामध्ये तो संदर्भ आहे. प्रेमस्वरूप अकृत्रिम परानुरक्ती शांडिल्यांनी त्याचा उल्लेख केला, किंवा नारद भक्ती सूत्रामध्ये 7 परमप्रेम रूपा म्हणून ज्याचा उल्लेख करण्यात आला. ती परमप्रेमरूप भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि ती समर्पणाच्या नंतरची ही जाणीव देखील शिल्लक राहत नाही, मी हे समर्पित करतो ही देखील जाणीव शिल्लक राहत नाही, अशी ही ती भक्ती आहे. आणि म्हणून द्वैत दिसलं तरी तिथं अद्वैत रूप आहे. जीवनमुक्त दशा या ठिकाणी भक्ताची असते. उत्तम भक्त विषय सेविती हा बोल रूढला प्राकृताप्रती, रूढला प्राकृताप्रती. उत्तम भक्त विषय सेविती, आपल्याला हे विषय सेवन करताना जरी भक्त दिसला
तरी तो प्राकृताला दिसतो, प्रत्यक्षात ते अद्वैत रूपामध्ये असतात. त्यासाठी विषयी नाही स्फूर्ती, त्यागिती भोगिती दोन्ही मिथ्या. ज्या पराभक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत, त्यागिती भोगिती दोन्ही मिथ्या, ज्यामध्ये मुकुंदराजांचा उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो. त्यांनी आपल्या विवेक सिंधूमध्ये म्हटलंय, त्यागित असता नाही त्यागू, भोगित असता नाही भोगू, नवल हा राजयोगू वर्ततू असे. त्याला राजयोग शब्द त्याने वापरलाय. ही ज्ञानोत्तर भक्ती आचार्यांच्या मताविरुद्ध आहे असं काही विद्वानांचं मत आहे. मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो, त्यामध्ये श्रीधर रंगनाथ कुलकर्णी हे देखील आहेत. कारण त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की आचार्यांना ही भक्ती मान्य नाही, ज्ञानोत्तर भक्ती मान्य नाही. माझं मत मी जे विवरण करतोय ते या ठिकाणी या एका प्रबंधाच्या अनुषंगाने शांकर तत्त्वज्ञानात भक्तीचं स्थान म्हणून पंडित वाना पंडित यांचं एक प्रबंध आहे, जो नागपूर विद्यापीठात फार पूर्वी सादर झालेला आहे. त्या प्रबंधाच्या अनुषंगाने मी माझी काही भूमिका मांडणार आहे आणि त्या प्रबंधाच्या अनुषंगानेच माझं मत या ठिकाणी असं बनलं की ज्ञानोत्तर भक्ती आचार्यांनी मान्य केलेली आहे. गीतेमध्ये तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विनिश्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्वर्थ महम सच मम प्रिया. हे गीतेमधली जी श्लोकाचा संदर्भ मुद्दाम या ठिकाणी देतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशेष्यते. यावर भाष्य करताना शारीर भाष्यामध्ये शंकराचार्य म्हणतात, ज्ञानिनः आत्मत्वात् वासुदेव प्रियो भवति सच ज्ञानी मम वासुदेवस्यात्मवैति ममात्यर्थम प्रियः. या ठिकाणी ज्ञानिनः आत्मत्वात् वासुदेव प्रियो भवति. जो ज्ञानी आहे तो ज्ञानी वासुदेवाला प्रिय आहे, म्हणजे ज्ञानी भक्त वासुदेवाला प्रिय आहे. ज्ञानिनः आत्मत्वात् वासुदेव प्रियो भवति सच ज्ञानी मम वासुदेवस्यात्मवेति ममात्यर्थम प्रियः. नहि कश्चिन् मद्भक्तो मम वासुदेवस्य प्रियो भवति ज्ञानी त्वत्यर्थम प्रियो भवति. या ठिकाणी सर्वात ज्ञानीभक्त ईश्वराला प्रिय आहे, हीच भूमिका आचार्यांनी सुद्धा घेतलेली आहे. ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये सुद्धा अपिच संराधने प्रत्यक्षानुमानाभ्याम, या ठिकाणी प्रत्यक्षानुमानाभ्याम अपिच संराधने प्रत्यक्ष अनुमानाभ्याम, या ठिकाणी मुद्दाम ब्रह्मसूत्रातल्या भाष्याचा उल्लेख करतानाच मला षटपदीचा देखील उल्लेख करावासा वाटतो. षटपदीमध्ये माऊलींनी शंकराचार्यांनी जो उल्लेख केलेला आहे, सत्यपी भेदापगमे, या ठिकाणी षटपदी लक्षात घेत असताना षटपदीमध्ये सत्यपी भेदापगमे नाथ तवाहम न मामकीन स्वम सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः, हा उल्लेख आचार्यांनी केलेला आहे. या ठिकाणी भेद कोणता आहे? भेद वास्तविक समुद्र आणि समुद्राचा तरंग याच्यात काहीच भेद नाही आहे. समुद्र आणि समुद्राचा तरंग याच्यात काहीच भेद नाही. सत्यपी भेदापगमे नाथ तवाहम न मामकी स्वम सामुद्रो हि तरंगः. आणि या ठिकाणी क्वचन समुद्रो न तारंगः, अर्थात लाटाला कोणी समुद्र म्हणत नाही हे खरं आहे. समुद्राची लाट म्हणतात, लाटांचा समुद्र म्हणत नाहीत हे खरं आहे. पण लाट आणि समुद्र याच्यात भेद काहीच नाही आहे. आणि म्हणून जेवढा जो भेद आहे तेवढाच जीव आणि शिव यांचा भेद आहे. म्हणून भक्तीत भक्त भज्य हे द्वैत राहत असलं तरी जीव आणि भक्त किंवा जीव भक्त आणि ईश्वर भज्य, जीव हा भक्त आणि ईश्वर हा भज्य असा भाव नष्ट होतो. आणि पाणी आणि तरंग हे फक्त दिसण्यापुरतंच द्वैत आहे. म्हणून विद्यारण्य स्वामींनी सूत संहितेमध्ये विशुद्धम ज्ञानमुत्पन्नम यसे यस्यात् महात्मनः, या ठिकाणी शिवलिंगस्य पूजायाम शिवस्थानेषु सुव्रताः असं म्हटलंय. मुक्ता अपि लीलया विग्रहम कृत्वा भजन्ते. नृसिंह तापनीय भाषामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुक्ता अपि, मुक्त जरी झाले तरी लीलया विग्रहम कृत्वा भजन्ते, तयाही कार्य करणे उरले असे लोकालागी. आपल्याला हे लक्षात येईल की माऊलींची जी ही भूमिका आहे ज्ञानोत्तर भक्तीची, त्याला नृसिंह तापनीय यांच्या भाष्याचं, त्याचप्रमाणे विद्यारण्य स्वामींच्या सूत संहितेचं, ब्रह्मसूत्र भाष्याचं निश्चितच अनुरणन आपल्याला दिसेल. आणि म्हणून शिवो भूत्वा शिवम यजेत ही जी श्रुती आहे ही हेच सांगते. आत्मा रामश्च मनोयो निर्ग्रंथ अप्यरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिं
इत्थंभूत गुणो हरिही. भागवतातला हा जो संदर्भ जर लक्षात घेतला की नित्थंभूत गुणो हरिही, परिपूर्ण हरी जेव्हा जाणवतो, सगळ्या विश्वामध्ये भगवानच आहे ही जेव्हा जाणीव होते, तेव्हा मीपणाची वेगळी जाणीव शिल्लक राहत नाही. आणि म्हणून तैसी क्रिया किरणच आहे परी अद्वैती भक्ती आहे. आता भागवत असो, त्याचप्रमाणे नरसिंह तापनीय असो, विद्यारण्य स्वामींची सूत संहिता असो, ब्रह्मसूत्र असो किंवा भाष्य असो, षटपदी असो, या सगळ्यांच्यामध्ये एकत्वाच्या भूमिकेतून आता जीव आणि शिव यांच्या एकत्वाची भूमिका तर व्यक्त झालीच आहे, पण ज्ञानोत्तर भक्तीचा देखील त्यामध्ये आपल्याला संकेत मिळतो. आत्मारामश्च मुनयो निर्ग्रंथ अप्यरुक्रमे कुर्वन्ते हैतुकीं भक्ती मिथंभूत गुणो हरिही तैसे क्रिया किरणच आहे परी अद्वैती भक्ती आहे. अद्वैती भक्ती आहे. आणि या दृष्टीने या अद्वैत भक्तीचा जर आपण विचार केला की भक्ती ही द्वैतामध्ये शक्य आहे, अद्वैतात कशी शक्य आहे असा प्रश्न शंकराचार्यांना पडला असं काही अभ्यासक म्हणतात. शंकराचार्यांना हा प्रश्नच पडला नाही, कारण द्वैतामधली जी भक्ती आहे ती साधनरूप भक्ती आहे, त्यालाच आपण गौणी भक्ती म्हणतो. आणि जी साध्यरूप भक्ती आहे तीच पराभक्ती आहे. ती पराभक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे आणि ती द्वैताच्या पातळीवर नव्हे तर अद्वैताच्या पातळीवरच आहे. आणि म्हणून भजन ज्ञानोत्तर भक्ती त्या ही कार्य करणे उरले असे लोकालागी या भूमिकेमध्ये आपल्याला हे दिसतं. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू. अमृतानुभवामध्ये माऊलींनी म्हटलंय की देव असो, देऊळ असो किंवा परिवार असो, हे डोंगर कोरून आपण तो करतो. अर्थात लेण्यांच्यामध्ये आपल्याला जे दिसतं हे डोंगरच आहे. तो द्वैत काय आहे? द्वैत फक्त मूर्तिरूपाने द्वैत आहे, पण प्रत्यक्षात दगड म्हणून अद्वैतच आहे, ते अविरोधीच आहे. जैसे सुवर्णाचा नरहरी सुवर्ण हिरण्यकशिपू ते विदारी. माऊलीने एकनाथी भागवतामध्ये नाथांनी उदाहरण दिलेलं आहे की जैसा सुवर्णाचा नरहरी सुवर्ण हिरण्यकशिपू ते विदारी. ज्याप्रमाणे एखाद्या सोन्याचा प्रतिमा केली नरहरीची, सोन्याची प्रतिमा केल्यानंतर त्यात नरहरी सोन्याचाच आहे, हिरण्यकशिपू देखील सोन्याचाच आहे, प्रल्हादही सोन्याचाच आहे. मग यात सोन्याशिवाय काय? पण तरी आपण प्रल्हाद वेगळा मानतो, नरहरी वेगळा मानतो आणि हिरण्यकशिपू वेगळा मानतो. जैसा सुवर्णाचा नरहरी सुवर्ण हिरण्यकशिपू ते विदारी स्वर्ण प्रल्हादा पोटासी धरी तैशी परी मध्भजना. याप्रमाणे शांकर तत्त्वज्ञान देखील याला अविरोधच आहे असं आपल्याला दिसेल. शांकर तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा अद्वैतामध्ये सुद्धा द्वैत शक्य आहे असं मानलेलं आहे. द्वैत केवळ व्यावहारिक पातळीवर असतं आणि अद्वैत हे पारमार्थिक पातळीवर आहे. आणि म्हणून मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सत्यपी भेदापगमे नाथ तवाहम न मामकी नस्त्वम. या ठिकाणी अद्वैतामध्ये द्वैत कसं आहे ते आचार्यांनी सांगितलं आहे. आणि माऊलींनी सुद्धा गीतेमध्ये द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. आता द्वैत न मोडता, तुम्ही म्हणा इथे द्वैती भूमिका आहे का? माऊलींची नाही आहे. पण शेवटी कुठपर्यंत द्वैत राहतं? जोपर्यंत देहधर्म आहे तोपर्यंत द्वैत राहतं, जोपर्यंत जीवावस्था आहे तोपर्यंत द्वैत राहतं, जोपर्यंत तो जीवन जगतोय तोपर्यंत द्वैत राहतं. परंतु अद्वैत मनाच्या पातळीवर, जाणीवेच्या पातळीवर, एकरूपत्वाच्या पातळीवर असतंच. पण जोपर्यंत देहविशिष्टता आहे तोपर्यंत आपल्याला द्वैत मानावंच लागतं. आणि म्हणून द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. माऊलींनी म्हटले द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. द्वैत दशा आहे, त्याचं अंगण आहे आणि अद्वैत तिथं खेळतं आहे. याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र, माऊलींनीच उदाहरण दिलेलं आहे की पौर्णिमेचा चंद्र आणि चतुर्दशीचा चंद्र काय फरक आहे हो? म्हणे काहीच नाही. चतुर्दशीचा चंद्रही तेवढाच चमकतो किंवा मोठा दिसतो, गोल दिसतो, पण किंचित उणावलेला असतो. पौर्णिमेचा चंद्र शेवटी पौर्णिमेचा चंद्र आहे. चतुर्दशीचा चंद्रसुद्धा पौर्णिमाच आहे, पण थोडा उणावला आहे का? एक तिथी कमी आहे, एवढाच. तेवढाच ईश्वर आणि जीव याच्यातला फरक आहे. कारण जीवाला देह आहे, भक्त जरी असला तरी त्याला देह आहे आणि या देहाची तेवढी जी अवस्था आहे ती संपली की तो भगवंताशी एकरूप झाला की तो एकरूप होतो. याप्रमाणे द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. झाला देवच भक्तू, देवच भक्त झाला.
इथपर्यंत माऊली येतात. 9व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलंय की देवच भक्त झाला, झाला देवोची भक्तू, तैसी क्रिया करी न साही, परी अद्वैती भक्ती आहे. अद्वैतामध्ये सुद्धा भक्ती शक्य आहे. भक्ती करण्यासाठी द्वैत पाहिजे असं नाही. द्वैत हे मानीव आहे या ठिकाणी, वास्तविक ते अद्वैतच आहे. आणि म्हणून मुक्तीचा तोडर भक्ती पायी लोळे. एका कवयित्रीने म्हटलंय की मुक्तीचा तोडर भक्ती पायी लोळे, भक्तीचे सोहळे देवभोगी. अशी एक संकल्पना आहे की देवाला सुद्धा असं वाटलं की अरे भक्ताला जो आनंद मिळतो भक्तीचा तो मला कधी प्राप्त व्हावा. म्हणून देवच भक्त झाले आणि ते भक्तीचा अनुभव घेऊ लागले. देवच भक्त झाले, देवाला सुद्धा त्यांचं देवत्व सोडावंसं वाटलं आणि ते भक्त रूपामध्ये प्रगट झाले आणि भक्त होऊन त्यांनी भक्तीचा आस्वाद घेतला. मुक्तीचा तोडर भक्तिपायी लोळे, भक्तीचे सोहळे देवभोगी. आणि म्हणून परब्रह्मच भक्तिरूप आहे. भक्तीला साधनात्मकता नव्हे, गौणी रूपामध्ये साधनात्मकता आहे. गौणी भक्ती ही साधनात्मक आहे, पण गौणी भक्तीच्या पलीकडची जी पराभक्ती आहे ती मात्र साध्यात्मक आहे. तिथे काही मिळवायचं काहीच नसतं, समर्पण करायचंही काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. ही जी साधनांच्या पलीकडची जी साध्यरूप भक्ती आहे ती भक्ती म्हणजे परब्रह्मच आहे. म्हणून परब्रह्मच भक्तिरूप आहे अशा पद्धतीची भूमिका माऊलींनी घेतली. आणि याच सर्वाचा प्रभाव बाकीच्या इतर संतांवर देखील झाला. जग जगदीशू, जग हाच जगदीश आहे. म्हणून या ठिकाणी शंकराचार्यांनी मायावाद स्वीकारला, जडवाद स्वीकार, या ठिकाणी विश्वाला जड म्हटलं. आणि हे म्हणत असलं तरी हे अलीकडच्या पातळीवर आहे. पारमार्थिक पातळीवर विश्व आणि विश्वांभर एकच आहे अशी भूमिका आचार्यांनी सुद्धा घेतलेली. त्यामुळं जनी पिकला जनार्दन किंवा जन जनार्दन ऐक्य जाणं. जनी जनार्दनांनी एका ठिकाणी म्हटलंय की जन हेच जनार्दन, जन जनार्दन ऐक्य जाणं. जन आणि जनार्दन वेगळे नाहीत. त्या ठिकाणी रामदास स्वामींनी सुद्धा या विश्व आणि विश्वंभर एक आहे, जग आणि जगदीश एक आहे ही भूमिका घेत असताना जर समाज प्रसन्न झाला, समाज जर आनंदी असेल तर देव आनंदी आहे. आणि समाज जर खवळला तर देव खवळला असं समजायला हरकत नाही. ज्याप्रमाणे ते म्हणतात की जगदीशचू खवळला. जर समाज जर रागवला तर समजायचं की जगदीश खवळला. आणि जन हे वोळ तू जेथे जगदीशची वोळला. जन हे वोळ तू जेथे, या ठिकाणी जन आणि जनार्दन यांचं ऐक्य, जन हेच जनार्दन आहे अशा प्रकारची भूमिका ही आचार्यांच्याकडूनच आलेली आहे. आणि याची हे पाझरत पाझरत तत्त्वज्ञान संत साहित्यापर्यंत आलं. ही एकात्मदृष्टी संत साहित्यापर्यंत आली. आणि हे अद्वैत नव्हे तर अद्वय. या ठिकाणी माऊलींचा जो शब्द आहे तो मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो की थोडा फरक त्यांनी केलेला आहे. अद्वैतच्या ऐवजी अद्वय शब्द, अद्वयाब्जनी विकासू वंदू आता. त्यांच्या या 16व्या अध्यायाच्या प्रारंभी जी ओवी वापरलेली आहे त्यामध्ये अद्वया अब्जनी विकासू वंदू आता अद्वय शब्द वापरला आहे. अद्वय शब्दामध्ये दोन्ही समानच आहेत. द्वय आहे ते द्वैत नाही, तर द्वय म्हणजे समान आहे. आणि म्हणून ब्रिदलमिव हा संदर्भ आपल्याला उपनिषदामध्ये सुद्धा दिसतो. त्याप्रमाणे द्विदल धान्य हे एकाचे दोन होतात. जसा हरभरा आहे, तो हरभरा आपण फोडल्याबरोबर त्याचे दोन भाग होतात आणि त्याची डाळ म्हणतो आपण, हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ. तर हे दोन आहेत, पण दोन आहेत का, ते मुळात एकच आहे. पण ते द्वैत केवळ संसारासाठी झालं किंवा आमच्या प्रपंचासाठी झालं, पण ते मुळात एकच आहे. अशा प्रकारची भूमिका बिजलमिव म्हणून उपनिषदामध्ये घेतलेली आहे. तेच अद्वय. माऊलींनी अद्वया अब्जनी विकासू वंदू आता अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आणि या दृष्टीने हा जर विचार केला तर हा समग्र या अद्वैत तत्त्वज्ञानाचाच प्रभाव, आचार्यांच्याच तत्त्वज्ञानाचा प्रभाव सर्व संत साहित्यावर झालेला दिसतो. अगदी संत साहित्यामध्ये सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा. अध्यात्म हे व्यावहारिक पातळीवर आणलं, दैनंदिन पातळीवर आणलं, केवळ लौकिक जीवनाच्या जगण्याच्या पातळीवर आणलं. हे मात्र संतांचं मोठेपण आहे. संतांचं मोठेपण हे की हे अध्यात्म, हे तत्त्वज्ञान केवळ पुस्तकापुरतं मर्यादित ठेवलं नाही, ग्रंथापुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर दैनंदिन जीवनामध्ये ते आणलं, त्याचा वापर केला. आणि म्हणून सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा. तो आपल्या मळ्यामध्ये सुद्धा विठ्ठलाचं रूप पाहतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.
लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. तेव्हा या सगळ्यामध्ये त्यांना हरी दिसतो. ही जी हरिरूपता आहे, ही हरिरूपता मूळ आचार्यांचीच आहे. ती तत्त्वज्ञानाच्या पातळीवर आहे, पण ती व्यवहाराच्या पातळीवर सुद्धा यांनी आणली. हे संतांचं मोठेपण आहे. आणि म्हणून अध्यात्म हे व्यवहाराच्या पातळीवर आणून त्याला खेळवलं. नाथांनी अध्यात्म प्रत्यक्ष जीवनामध्ये खेळवलं. रुक्मिणी स्वयंवरामध्ये आपण जर पाहिलं किंवा त्यांच्या रामायणामध्ये जरी पाहिलं, भावार्थ रामायणामध्ये, तरी सगळं अध्यात्म त्यांनी आपल्या लौकिक जीवनामध्ये आणून खेळवलेलं आहे. आणि म्हणून नरहरी सोनार असो, मी तुझ्या नामाचा व्यवहार करतोय. शेवटी व्यवहार नामाचाच असतो, नामरूपाचाच व्यवहार होतो ना. व्यवहारामध्येच नामरूपात्मकता आहे, व्यवहाराच्या पलीकडे नामरूपात्मकता कुठे आहे? म्हणून माया म्हणजे नामरूपात्मकता. म्हणून तुझ्या नामाचा व्यवहार म्हणून या ठिकाणी नरहरी सोनार देखील तुझा मी सोनार म्हणतो. याप्रमाणे तत्त्वज्ञान ते जगले, व्यवहार पातळीवर आणलं. आणि सगुणोपासना ही या ठिकाणी आपल्याला त्याला महत्त्व दिलेलं दिसतं. सगुणोपासना कमी महत्त्वाची असं नाही. आचार्यांनी सुद्धा सगुणोपासनेला महत्त्व दिलं नाही असं नाही. तसं नसतं तर त्यांनी स्तोत्र रचलेच नसते. त्यांनी विविध प्रकारचे जे स्तोत्र रचले, मग ते अगदी देवीच्या स्तोत्रापासून अगदी आपल्याला कालभैरवाच्या स्तोत्रापर्यंत जी सगळी स्तोत्र रचना केली, गणेशाचं स्तोत्र असेल, देवीचं असेल, नृसिंहाचं असेल, या सगळ्यामध्ये त्यांनी अध्यात्मच पेरलेलं आहे. आणि सगुणाला महत्त्व दिलं नाही असं नाही. म्हणून सगुण म्हणजे मूळ ईश्वर रूप परब्रह्म आहे, हीच भूमिका आचार्यांनी घेतलेली आहे, तीच संतांनी स्वीकारली. आणि म्हणून संतांनी अभंग लिहिले आणि स्तोत्र किंवा अष्टकं आचार्यांनी लिहिली याच भूमिकेतून. शांकर अद्वैताची जी परंपरा आहे, त्या तत्त्वज्ञानाची परंपरा संत परंपरेमध्येच प्रवाहित झाली. जीवन सन्मुख जीवनाभिमुख असं हे तत्त्वज्ञान झालं आणि त्यांनी सामान्यांच्या पातळीवर आणलं. अध्यात्म हा जगण्याचा विषय केला आणि म्हणून अध्यात्म आणि जीवन याच्यामध्ये ऐक्य मानलं. ज्याला आपण ऐक्य हा जो शब्द वापरतो, हे ऐक्य 3 प्रकारचं, भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत, त्याला 3 प्रकारचा अद्वैत हा संदर्भ भागवतामध्ये आलेला आहे. क्रियाद्वैत कशाला म्हणायचं, भावाद्वैत कशाला म्हणायचं, या क्रियाद्वैत, भावाद्वैत आणि द्रव्याद्वैत ह्या तिन्हीच्या पातळीवर म्हणजे अद्वैत पातळीवरच आमचं जगणं त्यांनी आणलं आणि या जगण्यामधल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं. आणि हे करताना संतांचं वेगळेपण काय, या ठिकाणी शेवटच्या 5 मिनिटामध्ये मी याचे विवरण करणार आहे की संतांचं वेगळेपण काय. आचार्यांच्यापेक्षा संतांचं आचार्य हे तर आचार्यच. त्यांना धर्माची स्थापना करायची किंवा धर्मपीठांची स्थापना करायची होती, धर्मपीठांच्यामध्ये सुसूत्रता आणायची होती, त्याला योग्य शिस्त लावायची होती. या दृष्टीने आचार्याचं काम आपल्याला दिसतं. पण संत हा वेगळा असतो. संत हा समाजाच्या प्रत्येक छोट्या छोट्या घटकापर्यंत जाऊन पोहोचतो आणि म्हणून सामान्यांच्या पातळीवर हे संत जीवन आपल्याला दिसतं, संतांचे तत्त्वज्ञान आपल्याला दिसतं. आणि संतांचं वेगळेपण असं आहे की आत्तापर्यंत एकूणच भारतीय परंपरा मोक्षाशी बांधलेली आहे. मोक्ष आणि मुक्ती या संकल्पनेशी भारतीय तत्त्वज्ञान आपल्याला दिसतं. संतांनी मोक्षाला देखील तुच्छ मानलं, हे संतांचं वेगळेपण आहे. मुक्ती ते परवसर म्हणती. नाथा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा मुक्ती ते परवसर म्हणती असं म्हटलं. मुक्तीला देखील बाजूला हो, मला तुझी गरज नाही. वास्तविक मोक्षासाठी ज्ञानान्मोक्ष, ज्ञानाने मोक्ष, ज्ञानादैव तू कैवल्यम, सगळ्या गोष्टी मुक्तीसाठी आहेत, मोक्षासाठी आहेत. परंतु संतांनी मोक्षाला देखील तुच्छ मानलेलं आहे आणि म्हणून मोक्षाला मुक्ती ते परवसर म्हणती किंवा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. नाथांचं, तुकारामांचं, ज्ञानेश्वरांचं एकूणच संत परंपरेमधलं जे वेगळेपण आहे ते हे की ते मोक्षाला महत्त्व देतच नाहीत, मुक्तीला महत्त्व देतच नाहीत. ते तयाही कार्य करणे उरले असे लोकालागी समाज जीवनामध्ये काम करणं हे त्यांना अपेक्षित वाटतं. आणि म्हणून म्हणती संत खुजे मोक्षपद. माऊली जनी जनार्दन महाराज म्हणतात की म्हणती संत खुजे मोक्षपद. मोक्षपद देखील खुज आहे. खुज म्हणजे लहान आहे. मोक्ष आणि मुक्ती याच्या पलीकडे काम करण्याची जी एक वृत्ती आहे समाजामध्ये, जी एक सामाजिक समाजाच्या संदर्भातली धारणा आहे, ती भक्कम करणे आणि समाजाला सन्मार्गाला लावणे. या ठिकाणी या विश्व हे मोहोरे लावावे ही संकल्पना माऊलींनी वापरली आहे.
आणि हे वापरत असताना त्यांनी असं म्हटलंय की विश्वाला पुढे नेलं पाहिजे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नोहावे लोकाप्रती. समाजामध्ये राहताना अलौकिक म्हणून वागायचं नाही, तर लोकांच्यामध्ये एकरूप व्हायचं. म्हणून मार्गाधारे वर्तावे, वर्तत असताना वागत असताना मार्गाधारे, धर्माच्या आधाराने, योग्य पंथाच्या आधाराने, आणि हे वागत असतानाच पंथाच्या आधाराने वागत असताना, मार्गाच्या आधाराने वागत असताना विश्व मात्र पुढे नेलं पाहिजे, समाजाला पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून म्हणती संत खुजे मोक्षपद, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे. किंवा नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, मोक्षाचं गाठोडं देवाजवळ नाही आहे. त्या मुकुंदराजांनी सुद्धा खंड ज्ञान उपदेशिती आणि मोक्ष तो उधार घालिती. मोक्ष उधार नाही आहे संतांच्या जवळ. ते म्हणतात एका हाती टाळ, दुसऱ्या हाती मोक्ष. अशी संतांची भूमिका आहे की मोक्ष म्हणजे काय फार दूर नाही. मोक्ष एका हातात टाळ, दुसऱ्या हातात मोक्ष. नामाचं महत्त्व, नामाचं महात्म्य सांगताना समाजाच्या अगदी शेवटच्या थरापर्यंत या सगुण ब्रह्माला आणून, सगुण ब्रह्माच्या नामस्मरणामधल्या नामस्मरणाच्या चिंतनाला. आता नामस्मरण हे काही वैदिकाने सांगितलं नाही असं नाही, वेदाने सुद्धा नामस्मरणाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. याचं विवेचन केव्हा तरी आपण करूया. परंतु वेदाने सुद्धा नामस्मरणाला महत्त्व दिलेलं आहे. एतावान अस्य महिमा तो जायांश पुरुषा पादोस्य विश्वाभूतानी त्रिपादस्यामृतं दिवी. या ठिकाणी या अलौकिक असणाऱ्या पुरुषाच्या नामस्मरणाला महत्त्व आहेच आहे. या दृष्टिकोनातून नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, देवाजवळ मोक्षाचं गाठोडं नाही. आणि मोक्ष आणि मुक्ती याच्या पलीकडे आपल्याला तुच्छ, मोक्षाला मानणारे, मोक्ष सुखाला देखील तुच्छ मानणारे, मुक्तीला देखील तुच्छ मानणारी जी संत परंपरा आहे ती मला वाटतं या सर्व अर्थाने, सर्वाच्या दृष्टिकोनातून आचार्यांच्या, शंकराचार्यांच्या पुढे जाणारी आहे. म्हणजे संतांचं कार्य हे शंकराचार्यांच्या पुढे जाणारं आहे का, याचं उत्तर आपल्याला हो असं द्यावं लागेल. संतांच्या विचारामध्ये आचार्यांच्या तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब पडतं का पडत नाही, याचं उत्तर आपल्याला पडतं असं द्यावं लागेल. त्याचप्रमाणे भक्ती ही आचार्यांनी केवळ साधनात्मक मानली का, नाही, ती साध्यात्मकही मानली. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्तीचं महत्त्व आचार्यांनी सुद्धा सांगितलं आणि संतांनी सांगितलं. परंतु संतांचं वेगळेपण असं की संतांनी मुक्ती आणि मोक्ष याला बाजूला सारून समाजकार्याला महत्त्व दिलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी संतांच्या कार्याचं वेगळेपण आपल्याला सांगावं लागेल. संतांचं काम हे आचार्यांच्या पुढे जाऊन कसं महत्त्वाचं आहे, हे ह्या कामाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आणि म्हणून आचार्य, शंकराचार्य आणि संत परंपरा असा जेव्हा आपण विचार करतो तयाही कार्य करणे उरले असे लोकाला. माऊलींनी जेव्हा शब्द वापरला की जगामध्ये पाणी निर्माण का झालं, तर जगामध्ये तहानलेले लोक आहेत म्हणून जगात पाणी निर्माण झालं. माऊलींनी असा शब्द वापरलाय की आर्ताची या लागी, किंबहुना आर्ताची या लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखिताचे भागी जिणे जयाचे. मला वाटतं संतांचं कार्य हे यावर अवलंबून आहे की जगात दुःखी लोक आहेत, कष्टी लोक आहेत आणि त्यांना केवळ मुक्ती आणि मोक्ष याकडे दिशा देऊन चालणार नाही, त्यांचं दुःख दूर करावं लागेल. आणि म्हणून त्यांचं दुःख दूर करायचं असेल तर आर्ताची या लागी पाणी आराईले असे जगी. जसं तहानलेल्या लोकांसाठी जगात पाणी निर्माण झालं तसं दुःखितांच्यासाठी संत निर्माण झाले. ही भूमिका संतांनी, सर्वच संतांनी घेतली. माऊलींनी घेतली, तुकाराम महाराजांनी घेतली, निळोबांनी घेतली, नाथांनी घेतली. आणि म्हणूनच नाथांच्या सुद्धा जीवनामध्ये त्यांनी या अस्पृश्याच्या मुलाला कडेवर घेणं काय, गाढवाला पाणी पाजणं काय, किंवा श्राद्धाला सुद्धा अस्पृश्य मंडळी बसवणं काय, या सगळ्या गोष्टी समाजाच्या लौकिकाच्या दृष्टीने अमान्य होत्या, तरीसुद्धा त्या केल्या. त्याचं कारण हेच आहे की संत हे या सगळ्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करतात आणि म्हणून ते संत असतात. या दृष्टीने संतांचं कार्य हे अलौकिक आहे. आणि मात्र तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आचार्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारेच संतांनी आपली सगळी साहित्याची आणि वाङ्मयाची मांडणी केली. हेही आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. आचार्यांच्या विरोधात संतांनी भूमिका मांडली असं म्हणणं कदाचित चुकीचं आहे किंवा अर्धवटपणाचं आहे. आणि या पंडित मी ज्यांचा उल्लेख केला की शांकर तत्त्वज्ञानात भक्तीचे स्थान या प्रबंधाचे लेखक डॉक्टर वाना पंडित यांनी देखील असं म्हटलं आहे की
असं म्हणणं चुकीचं आहे, असं म्हणणं अज्ञानीपणाचं आहे असा शब्द त्यांनी वापरला. किंवा परिपूर्ण आपण अभ्यास करत नाहीत म्हणून असं म्हणतो असं म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मला वाटतं मला हे जे यासंबंधी चिंतन करायला संधी दिली त्याबद्दल मी मनःपूर्वक पुन्हा समन्वय प्रतिष्ठानचे आभार मानतो. आणि काल आणि आज या दोन्ही दिवसामध्ये मला आचार्य यांच्या जीवनचरित्राबद्दल आणि त्यांच्या एकूणच तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं जी मांडणी करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल समन्वय प्रतिष्ठान तसेच उपस्थित असणारे सर्व श्रोतृमंडळी आभासी पातळीवर आणि नंतरही ऐकल्यानंतर ज्यांनी मला या ठिकाणी प्रत्युत्तरं या ठिकाणी दिली, मला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल त्या सर्वांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.